पीसी वरून MT5 कसं डाउनलोड करायचं, कशा प्रकारे यूज करायचं, तिथं ब्रोकर कसा अटॅच करायचा, एका मिनिटाची प्रोसेस आहे सांगतो बघा. भरपूर लोक एक्सएम ब्रोकर वापरतात आणि फिनिक्स ब्रोकर पण भरपूर लोक वापरतात, तर दोन्हीसाठी तुम्हाला मी सगळं सांगतो. आता बघा एक्सएमच्या प्लॅटफॉर्मवरती आलो आहे. एक्सएमच्या प्लॅटफॉर्मवरती आल्यानंतर इथं बघा डाऊन साईडला या, आला डाऊन साईडला आला. इथं आल्यानंतर MT5 MT4 वेब टर्मिनल म्हणते. व्ह्यू अवर प्लॅटफॉर्मवर क्लिक करा. व्ह्यू अवर प्लॅटफॉर्मवर क्लिक केल्यावरती काय येत आहे, डाउनलोड ऑन द ऍप स्टोअर काय सुद्धा म्हणत नाही. खाली जायचं, इथं बघा MT5 फॉर पीसी. ओके, क्लिक करायचं. काय म्हणते बघा, डाउनलोड करा म्हणते. MT5 फॉर पीसी डाउनलोड करा. माझ्या पण लॅपटॉप मध्ये नाहीये, नवीनच आहे माझा. ओके, आणि इथून येऊ आता फिनिक्स मध्ये येऊ. आता फिनिक्स मध्ये आल्यानंतर बघा इथं दिसतंय, इथं तर किरकोळ दिसतंय बघा. काय प्लॅटफॉर्म मध्ये या. कशामध्ये यायचं, प्लॅटफॉर्म मध्ये यायचं. सरळ सरळ म्हणते गेट इट फॉर विंडोज. डाउनलोड वरती क्लिक करा. खपकन डाउनलोडला पडतंय. दोन्ही इथं डाउनलोड झालेली आहेत. दोन्हीचाही करून दाखवतो. येऊया आता डाउनलोड्स मध्ये जावा. काय म्हणते, एक्सएम ग्लोबल MT5 चा सेटअप. ह्याला ओपन करा. ओपन करा, येस म्हणायचं, नेक्स्ट म्हणायचं आणि दम धरायचा. ही फुल होते तोपर्यंत धीर धरायचा. त्याच्यानंतर फिनिक्सचं करूया. आता दोन्ही सोबत करूया. हे बघा, दोन्हीची ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. ज्यांना जे अकाउंट पाहिजे त्यांनी ते ओपन करा. चांगले ब्रोकर आहेत. फिनिक्सचा इंटरफेस बघून असं प्रेमात पडचाल. खूप छान वाटतंय बघा. KYC अकाउंट हे छान वाटते म्हणून हा पण ब्रोकर मी यूज करायला चालू केला आहे. आपलं काय काम चालू आहे बघा. आता हे लोडिंग चालू आहे. थोडा टाइम घेतो बरं का लोडिंगला, धीर धरायचा फक्त आपण. बरं बघा, प्रोसेस इथं पूर्ण होत आहे. कॉंग्रॅच्युलेशन, वी आर वेटिंग फॉर यू म्हणते. ओके, याला काय म्हणायचं, फिनिश म्हणायचं. फिनिश म्हणलं की आपलं काम सेट झालेलं आहे. हे बघा, हे एक्सएमचं ओपन झालं आणि हे फिनिक्सचं ओपन करून दाखवतो. आता इथं बघा काय म्हणते, ओपन रिअल अकाउंट. काय सुद्धा करायला जायचं नाही. इथं काय म्हणते, कनेक्ट विथ अन एक्झिस्टिंग ट्रेड अकाउंट. याच्यावरती क्लिक करायचं. याच्यावरती क्लिक केल्यानंतर इथं तुमचा लॉग इन, इथं तुमचा पासवर्ड आणि हा सर्व्हर टाकायचा. ओके, हा सर्व्हर चुकीचा टाकला तर अकाउंट लॉग इन होत नाही, लक्षात ठेवा. ओके, आणि ही जर इन्फॉर्मेशन तुम्हाला इथं दाखवत नसेल तरची गोष्ट काय आहे बाबांनो, ह्याला छोटं करा. ह्याला छोटं करून घ्या असं. अरे हो ना, हे बघा हे झालेलं आहे. कुठे गेलं, ट्रेडिंग म्हणतं. इथं सिम्बॉल आहे, इथं एक्सएम ग्लोबल आणि इथं अकाउंट म्हणतंय बघा. दिसलं का अकाउंट, याच्यामध्ये जायचं. इथं दिसतं बघा, राईट क्लिक करायची, लॉग इन टू ट्रेड म्हणायचं. काय म्हणायचं, लॉग इन टू ट्रेड. इथं टाकायचं लॉग इन, इथं टाकायचं पासवर्ड आणि इथं टाकायचा MT5 चा तुमचा जो सर्व्हर आहे तो टाकायचा. मी टाकून घेतो पण तुम्हाला दाखवत नसतो. बघा, इन्फॉर्मेशन मी टाकलेली आहे, पासवर्ड मी टाकलेला आहे. एक्सएम ग्लोबल MT5 चा माझा सर्व्हर दुसरा आहे. तुमचा 5वा असेल, 6वा असेल, पहिला असेल, 10वा असेल, तुमचा जो असेल तो चेक करायचा. कसा चेक करायचा ऑलरेडी सांगितलेलं आहे. काय म्हणायचं, ओके म्हणायचं. ओके म्हणलं की थोडासा धीर धरायचा, येतो. हे बघा इथं अकाउंट आलेलं आहे आपलं 63099863. ओके, हे बघा बॅलन्स दाखवतोय गाव, टाइम आहे अजून. ओके, तर काय करू, फिनिक्सचं पण करून घेऊ आपण वाटलं तर, नाहीतर वेट करू. हे कधी होतं बघू, थोडा टाइम घेतो बरं का. सुरुवातीला स्टार्टिंग न्यू आहे त्याच्यामुळे. अकाउंट आपलं लॉग इन झालं आहे. $200 इक्विटी, $200चा बोनस. इथं ट्रेड, इथं हिस्ट्री, या सगळ्या गोष्टी इथं दिसतात. तुम्ही पाहून घ्यायचं. आणि इथं आहे सिम्बॉल. ओके, सिम्बॉल कसं ऍड करायचा, इथं प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं नाही. याच्या प्लस आयकॉनवरती क्लिक केल्यावरती सिम्बॉल ऍड होत नाही. इथं जायचं बघा, इथं जायचं. इथं जाऊन कोणती क्लिक आहे, लेफ्ट राईट क्लिक करायची. सिम्बॉल वरती जायचं. इथं सर्च करायचं. काय सर्च करायचं, US100 आलं का, US100 वरती क्लिक करायचं. खाली काय म्हणतंय, शो सिम्बॉल वरती क्लिक करायचं. ऑटोमॅटिक सिम्बॉल तुमचं आणि इथं ओके क्लिक करायचं आणि सगळ्यात खाली US100 ऍड झाला. परत येतं कुठेही बघा, राईट क्लिक करायचं, सिम्बॉल वरती जावा. इथं सर्च करा US30 कॅश म्हणतंय, क्लिक करा. शो सिम्बॉल म्हणतंय, ओके म्हणा. US30 दाखवायला लागेल. सिम्बॉल ऍड केलं. ट्रेड कसा प्लेस करायचा आहे, राईट क्लिक करा. न्यू ऑर्डर म्हणते, मार्केट एक्झिक्युशन, व्हॉल्यूम लॉट टाकायचा. बाय ॲट मार्केट प्राइस, सेल ॲट मार्केट प्राइस, अनालिसिस करून टाकायचं. अंदाजे टाकायचं नाही. एवढं सोपं किरकोळ प्रोसेस होती. आता येऊया फिनिक्सचं लॉग इन करूया आपण. ओके, याला कट करतो. आता जाऊ करू, फिनिक्सचं लॉग इन करू. बघा, फिनिक्सचा हा प्लॅटफॉर्म आलेला आहे. प्रत्येक ब्रोकरचं वेगवेगळं असतंय. ओके, मग प्रत्येक ब्रोकरच्या वेबसाईट वरून MT5 टर्मिनल डाउनलोड करून घ्यायचा. इथं अकाउंट म्हणते, राईट क्लिक मारायची, लॉग इन टू ट्रेड म्हणायचं. इथं तुमचा लॉग इन आयडी टाकायचा. मी माझा टाकतो, तुम्ही तुमचा टाका. मी आयडी टाकला, मी पासवर्ड टाकतो गपचूप, तुम्हाला दाखवत नसतो. पासवर्ड टाकलेला आहे. आता इथं ओके म्हणायचं.
ओके म्हणलं तर थोडासा देर करायचा. इथं ऑटोमॅटिक इथं ट्रेड आलेला आहे. अकाउंट बॅलन्स $459 इथं दाखवत आहे. एवढी सिंपल प्रोसेस आहे. दोन्ही ब्रोकर चांगले आहेत. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. अकाउंट ओपन करा, मला आयडी पाठवा. तुम्हाला फ्री प्रीमियम ग्रुपमध्ये सगळं काही ऍक्सेस देतो. काय सुद्धा टेन्शन घ्यायचं काम नाही. सिम्बॉल कसं ऍड करायचं, इथं जायचं, राईट क्लिक मारायची, सिम्बॉल म्हणतंय, सिम्बॉल मध्ये सर्च करायचं US100. दाखवते का US100? नाही दाखवत का? नाव दुसरं असतं ना, प्रत्येक ब्रोकर मध्ये नाव दुसरं असतं. इथं सर्च करायचं नास, नास म्हणलं की नास 100 म्हणतंय. क्लिक करायचं, शो सिम्बॉल, ओके म्हणायचं. नास 100 इथं ऍड झाला. ट्रेड कसा प्लेस करायचा, राईट क्लिक, न्यू ऑर्डर द्यायचा धक्का, बसतोय ट्रेड. इथं काय टेन्शन घ्यायचं काम नाही. चार्ट काय म्हणतात, पेअर दिले आहेत, राईट क्लिक करा. काय म्हणतं इथं चार्ट ऑप्शन दाखवताय कुठं, चार्ट विंडो म्हणते. चार्ट विंडोवरती क्लिक करा. इथं वरती टाइम फ्रेम आहे M5. हे बघा, ह्याचा एकदम कोपच्यात गेलेला आहे. ह्याला असं इकडे टाकला येतंय. हे बंद करायचं. ह्याला झूम आउट झूम इन. हे बघा, हे म्हणतो अनालिसिस करताना ट्रेडिंग व्ह्यू वरून करा. ट्रेडिंग व्ह्यू अनालिसिस करायचं, इथे ट्रेड प्लस करायचं. ओके, ही काय महाग बघा, रेषा दिसते का, त्यात दिसते, याला घालून टाकतो. काय म्हणायचं, बघा राईट क्लिक करायचं, ग्रिड गेलं का, ग्रिड टाइम फ्रेम चेंज करायचं. बघा M1 M5 इथं येतंय. ओके, एकदम किरकोळ साधी प्रोसेस आहे. इथं फक्त ट्रेड प्लेस करायचं असेल तर करू शकता, काही प्रॉब्लेम नाहीये. एकदम सिंपल साधी प्रोसेस सांगितलेली आहे तुम्हाला. सगळ्यांनी अकाउंट ओपन करून घ्या, लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. अजून काही तुम्हाला प्रश्न असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. ओके.